11वे ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ धामचे दरवाजे 10 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजता यात्रेकरूंसाठी उघडणार आहेत. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ही घोषणा करण्यात आली होती. याच केदारनाथ धाम येथील एक व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. लाईट हाऊस जर्नलिझमला या व्हिडिओची एक वेगळी बाजू आढळून आली असून यात आपण पाहू शकता की एक व्यक्ती हातावर चालत केदारनाथ मंदिराची प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. 3 मिनिटं 47 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा दावा करण्यात आला आहे. फेसबुक युजर देशप्रेमी जगदीश चंद्राने व्हिडिओ आपल्या प्रोफाईलवर शेअर केला आहे. इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत. आम्ही इनव्हील टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि मिळवलेल्या की प्रेमो रिझोर इमेज सर्च करत तपासणी सुरू केली. आम्हाला फेसबुक पेजवर 5 ऑगस्ट 2021 रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ आढळला, ज्यामध्ये खूप स्पष्ट चित्र समोर येत आहे. व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर केला जात होता, पण व्हिडिओ स्पष्ट होता. व्हिडिओवरील मजकुरात क्रिएट बाय श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग असे लिहिलेले आढळून येते. त्यानंतर आम्ही केदारनाथ मंदिराभोवती हातानो परिक्रमा या सर्च टर्मचा वापर करून गुगल कीवर्डचा शोध घेतला. यामुळे आम्हाला इंडिया टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवर 3 वर्ष आधी अपलोड केलेला एक व्हिडिओ आढळला. कॅप्शनमध्ये लिहिले होते, केदारनाथ टेम्पल प्रेस्ड ऑल्क्स ऑन हिज हँड्स ऑन इंटरनॅशनल योगा डे. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त केदारनाथ मंदिराचे पुजारी हातावर चालत आहेत. आम्हाला आढळले की हे व्हिडिओ ANI वरून घेतले आहेत आणि पुजाऱ्याचे नाव संतोष त्रिवेदी आहे. व्हिडिओवरील मजकुरात श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग निर्मित असे म्हटले असल्याने आम्ही श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग नावाचे फेसबुक पेज आणि ग्रुप शोधले. यासाठी फेसबुकवर कीवर्ड सर्च देखील वापर केला. आम्हाला श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग नावाचे पेज सापडले, ज्याचे तब्बल 14 लाख फॉलोअर्स आहेत. व्हिडिओमध्ये परिक्रमा करताना दिसणारी व्यक्ती आचार्य संतोष त्रिवेदी असल्याचं कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. केदारनाथ मंदिराचे पुजारी संतोष त्रिवेदी हातावर चालत परिक्रमा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल दावा हा खोटा आहे.